मित्रांनो, श्रीमंत श्रीमंत का होत जातो आणि गरीब गरीब याचा कधी विचार केलाय का? तर त्याचा एक साधा आणि सॉफ्ट फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. श्रीमंतालाही 50,000 पगार असतो आणि गरीबाला जरी 50,000 रुपये पगार असतो, तर गरीब आल्यानंतर तो पैसा सेव्ह करतो, तो सेव्हिंगमध्ये टाकतो, तो रिस्क घेत नाही. तीच सिच्युएशन जर आपण श्रीमंत माणसाची पाहिली, तो आलेला पैसा काय करतो, काही प्रमाणात सेव्हिंगमध्ये टाकतो आणि जास्तीत जास्त अमाऊंट तो इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकतो. म्हणजे इकडं सेव्हिंगला काहीच अमाऊंट इंटरेस्ट येणार नाही, त्यामुळे ते रिस्क घेत नाही आणि त्या पद्धतीने तिकडे इन्व्हेस्टमेंट करतात. आणि गरीब माणूस काय करतो, फक्त सेव्हिंगमध्ये पैसा करून ठेवतो, तर त्याला चक्रवाढ व्याज भेटत नाही, कंपाऊंडिंग इंटरेस्ट भेटत नाही आणि ते श्रीमंताला कंटिन्यू भेटत असतं. ॲक्च्युली श्रीमंत हा कधीतरी गरीबच असतो, फक्त त्याने त्याच्या पैशाची एक चांगली इन्व्हेस्टमेंटची सुरुवात केलेली असते, म्हणूनच त्याला आज कुठेतरी श्रीमंतपणे पाहायला भेटलेले असते. सो तुम्हीही नक्की श्रीमंत होण्याचा विचार करत असाल तर आज ना उद्या एक छोटी SIP म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टमेंट नक्कीच कुठं ना कुठं चालू करा, त्याचा रिटर्न्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटेल. अशा चांगल्या व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.